नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत दोडक्यांची कोरडी भाजी। चला तर मग ही टिफिनला द्यायला खूप छान पर्याय आहे। चला तर मग सुरुवात करू। या इथे मी 2 कवळे दोडके घेतलेले आहेत आणि या दोडक्यांच्या आपल्याला शिरा काढून टाकायच्या आहेत, पण या शिरा आपल्याला फेकून द्यायच्या नाहीये। याचा आपण चटणी बनवणार आहोत, याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। तर इथे दोडक्याच्या फोडी मी बनवून घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। दोडकं चिरण्यापूर्वीच मी धुतलेलं होतं। तर या इथे कढईत तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे दोडके जे आहेत तर ते तेलावरती आधी छान खमंग परतून घ्यायचे आहेत। आणि परतत असताना आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर आपल्याला याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। यामध्ये कुठलाही पाण्याचा वापर नाही करायचा। दोडक्यात जे पाणी असतं तर त्याच पाण्याच्या याच्यावरती ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। दोडके वाफत आहेत तोपर्यंत आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये एक वाटण तयार करायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला मुठभर कढीपत्ता, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि जिरे। अर्थात मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। तर इथे दोडकं शिजलेलं आहे आणि आपलं वाटणही तयार आहे। तर आता आपण हे दोडक्याचे जे फोडी आहेत तर त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। त्याच कढईमध्ये तेल गरम करून कढीपत्ता, जिरे, मोहरी यांची फोडणी करायची आहे आणि आपण जे बनवलेलं वाटण आहे तर ते यामध्ये हलकसं परतून घ्यायचे। खूप जास्त परतायचं नाही आहे, नाही तर ते जळून जाईल। हे परतल्यानंतर आपल्याला यामध्ये आता ज्या दोडक्याच्या फोडी होत्या त्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत। मीठ तर आपण आधीच घातलेलं आहे आणि ह्या परतून घ्यायच्या आहेत। झटपट होणारी अशी ही दोडक्याची भाजी आहे। जर आपल्याला वेगळ्या चवीची भाजी करायची असेल तर आपण ती कशी करू शकता। यामध्ये थोडासा गरम मसाला घातलेला आहे। गरम मसाला जर नसेल तर इथे तुम्ही किचन किंग मसाला वापरला तरी चालेल। थोडीशी मी हळद घातलेली आहे आणि जाड भरडलेलं दाण्याचं कूट मी यामध्ये घातलेलं आहे आणि परतून घेतलेली आहे। तयार आहे आपली पटकन होणारी टिफिनसाठीची दोडक्याची भाजी। नक्की करून पहा। माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका। भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।